आदरणीय साहेब जरा दमाने घ्या म्हणलं, लयच घाई झाली। 4 जून कधी येतो आणि माझ्या बहिणीचा पराजय झालेला मी कधी बघतो असं आमच्या साहेबाला झालं। नरेंद्र भाई मोदी आदरणीय या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी आमच्या अंबानगरीत येऊन काय सांगायला पाहिजे होतं की जसं हे वल्गना करतात, वॉटर ग्रेड आणतो, पाणी आणतो, आणखी काय काय विकास करतो हे जसं सांगतायत तसं नरेंद्र भाई मोदी साहेबांनी काय सांगायला पाहिजे होतं की मी बीड जिल्ह्यासाठी हे देणार आहे आणि मागच्या 10 वर्षात हे मी केलं, असं कुठंच बोलले नाही। बीड जिल्ह्यात काय दिलं 10 वर्षात? काहीच नाही। आले आणि काय बोलले की मी ओबीसी समाजामध्ये मुस्लिम समाजाचं आरक्षण मिळवून देणार नाही आणि दबाव टाकला। आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला सांगायचंय की मी ज्यावेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून संसदेत जाईल त्यावेळेस मुस्लिम समाजासाठी डहल म्हणून उभा राहील असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो। या तुमच्या खासदार ताई आणि आमच्या आता असणाऱ्या उमेदवार ताई आदरणीय पालकमंत्री महोदय भाऊ, तुम्ही कुठेतरी एखाद्या गोष्टीसाठी बोललात, ज्या धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं शब्द पाळला, ज्या मुस्लिम समाजाला संरक्षण देतो म्हणून तिथंच म्हणल्या होत्या त्या स्टेजवर पंकजाताई म्हणल्या मुस्लिम समाजाला संरक्षण देते आणि तिथंच त्यांचे नेते म्हणतात की मी त्यांचं आरक्षण देणार नाही एका स्टेजवर। तुम्ही कुठला शब्द पाळला? या बीड जिल्ह्यात मध्ये त्यांनी एक पदयात्रा काढली होती 2014ला, सांगितलं की मी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देणार, कोणचंच नाही। कुठला शब्द पाळला? तुम्ही आरक्षणावर बोलला नाही, तुम्ही कशावरच बोलला नाही। 10 वर्षामधून तुम्ही कुठलंही काम या जिल्ह्याला सांगावं असं केलं नाही, पण तुम्ही उंची उमेदवाराची काढता, माझी आणि यांची उंची कशी होईल म्हणता का? मी शेतकऱ्याच्या पोटाला जन्मलो, गरिबीत जन्म झाला म्हणून माझी उंची कमी आहे। माझी उंची 92ला मी राजकारणात आलो तेव्हापासून मी राजकारणात जातोय। आदरणीय ताईसाहेब तुम्ही 9 मध्ये आलात, आदरणीय भाऊसाहेब तुम्ही 2 मध्ये आलात, त्याच्यामुळे तुम्ही बीड जिल्ह्याला 2ला माहीत झालात, मी माझ्या तालुक्याला तरी 2092लाच माहीत झालो होतो, त्याच्यामुळे उंची आमची कुठं असतात। तुम्ही काहीतरी बोला, विश्वासानं बोला, या बीड जिल्ह्याला सांगा हे काम केलंय। आणि ताईसाहेब परवा म्हणल्या यांची काय उंची आहे, यांची एक तरी काम दाखवा की यांच्या नावावर या बीड जिल्ह्यामध्ये काम झालंय, अशा ताईसाहेब म्हणल्या। ताईसाहेब तुमचं नाव जर नात्र्याच्या मतदार यादीत असेल तर तुमचं जे गाव म्हणलं जातंय तुमच्या वडिलांचं, आता तुमचं कोणचं मला नाही सांगता यायचं, पण त्या नात्रा गावात दवाखान्याला सुद्धा पैसे या पट्ट्याने द्यायचं काम केलं जिल्हा परिषदचा आरोग्य सभापती असताना, बघा जाऊन। मग तुम्ही कशाला आम्हाला सांगताय? म्हणलं मी जिल्हा परिषदचं तिकीट, तुम्ही जिल्हा परिषद तिकीट द्यायचा काय संबंध आहे? आणि बीड जिल्ह्यातले जिल्हा परिषद एकदा नाही, 2दा नाही, 3दा, ताईसाहेब तुम्ही एकदा नेली, पण बाकी जेवढे 3दा जिल्हा परिषद आणायचं संदीपभाई आप समोर आहेत, या बजरंग सोनवणेच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणायचं काम आपण केलं। तुम्ही म्हणता मला दिलं, तुम्ही मला काय दिलं? या सर्व गोष्टीची पोलकल झाली पाहिजे आणि सर्व गोष्टीतून तुम्ही उत्तर दिलं पाहिजे। मी बोलता बोलता आपल्याला बोललो, सांगितलं की बाबा हो तुम्ही कुठेतरी शब्द बोललात, कुठल्या समाजाविषयी बोललात? या महाराष्ट्रात दिल्लीला झुकवलं एवढं आंदोलन आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी महाराष्ट्रात उभं केलं। दिल्लीला झुकवायचं काम कुणी करत असेल, दिल्ली महाराष्ट्राच्या मुंबईपेक्षा दिल्लीला सुद्धा झुकवलं एवढं आंदोलन उभं केलं त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या स्वाभिमानानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या मराठा समाजाला तरी माझं समर्थन सांगितलं? तुम्ही सांगितलं? नाही सांगितलं। पण मी जाहीर या सभेतून आज तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची मराठा समाजाविषयीची जी मागणी असेल तीच मागणी मी सभागृहात मांडेल आणि तोच शब्द मी तुम्हाला द्यायसाठी तो उभारलोय आणि त्याच मुद्द्याला घेऊन मी जातोय। तुम्ही आम्हाला जातीपातीचं म्हणता, एक परवा उमेदवाराची कॅसेट व्हायरल झाली साहेब, ह्यांनी एक काय एका उमेदवाराला आम्हीच दाखवलंय, मी माझ्या सरकारमध्ये तुला महामंडळ देते, तुला काय आता बाकी बरेच काही गोष्टी आहेत, तू आमच्याकडं फॉर्म काढून ये। तुम्ही आचारसंहितेचा भंग केला, याच्यासाठी प्रशासनाला मी म्हणलोय की उमेदवार आहे, या उमेदवाराचं प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।